हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं. तर कशा आहात सगळे? तर सगळे मस्तच असाल. तर आता आवरले आणि क्लासला चालले. तर थोडा वेळ प्रियाचं उराकलं नाही म्हणून थांबले. तर म्हटलं आता चला व्हिडिओ बनवूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया, कारण की आपले कंटिन्यू व्हिडिओ गेले पाहिजेत. तर तुम्ही लोक बघता, त्याच्यामुळं रोजच्या रोज व्हिडिओ करणारच आहे. आणि सकाळचा व्हिडिओ करायचा म्हटलं ना, सकाळी सकाळी सुरुवात करायची म्हणलं ना लवकर, तर वेदूचंच चाललं आहे. आता आजारी असल्यामुळं त्याची किरकिर, त्याचं उराकणं, त्याचं रडणं, हेच म्हणजे कंटिन्यू त्याचं तेच चाललं आहे. आणि मग त्यामुळं व्हिडिओ बनवताच येईना झाला. आज पण सकाळी 7ला उठला आहे, 7 वाजल्यापासून रडायचं चाललं होतं. एवढा रडत होता, एवढा दमावलं ना त्यानं, लय दमावलं. परत कसं तरी ॲडजस्टमेंट केलं आणि कसं तरी रडायचा बंद केला. आता हाका मारतोय मला. काय कसं या तू इकडे या. आता बाबा आल्यात म्हणून चांगला आहे, नाही तर रडतच होता, कंटिन्यू रडत होता. मग कसा तरी थोडा वेळ रडायचा राहिला. आत्याने कसा तरी त्याला हँडल केला. थोडा वेळ आत्या होत्या अर्धा तास, तोपर्यंत त्या रडायचा बंद झाला की माणसं येत घरात की बाबा नको रडायला. मग तो रडायचा कसा तरी बंद झाला. अर्धा तास व्यवस्थित होता आणि नंतरनं मग झालं. परत आत्या गेल्या की परत चालू केलं की मग रडायचंच तेच चाललेलं. कसा तरी शांत केला. आणि म्हटलं आता तेवढंच आलं बाबा आलं की मग बाबांबरोबर गुडू चालले. तर आता करा कंटिन्यू व्हिडिओ. आता त्याचेच दाखवते. तर मला हाका मारतोय, मम्मीत चल ना ग क्लासला. बाबांना सांगतोय मी क्लासला चाललो आहे. तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत जा. एक कमेंट करत जा. वेदूसाठी तरी एक कमेंट करत जा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला बघूया वेदू काय करतोय. आला तो का आला. पप्पा कुठे आहेत? पप्पा कुठे आहेत पप्पा? नाही आवडत मला. बघू काय चॉकी आहे का? कुणी दिली? मला नाही आवडत. तू म्हण की लाईक करा. हां खाऊ बघा वेदूचा खाऊ बघा. आणि मी कसा दिसतोय म्हणाव? चंबू कसा दिसतोय? हात लावू नको. मी कसा दिसतोय सांग. तर वेदू लय रडलाय सकाळपासून. लय वेदू रडलाय. लाळच गळती त्याची थंडीच्या दिवसात. कशी काय माहिती लाळच गळती. तर चला म्हणा आम्ही क्लासला चाललोय. सांग क्लासला चाललोय म्हणाव. जाऊ नको आहे क्लासला? जाऊ का? हां तर सांग त्यांना मी क्लासला चाललोय म्हणा. तू बाबांपाशी बसतोयस का? तर चला भेटूया. आता क्लासला निघालो. तर बघा आता आमचा चाललाय चहा. आरूचा कप आहे, माझा कप फुटलाय. आमच्या दोघांचा सेम होता, पण आता माझा फुटलाय, आरूच्या कपात घेतलाय. तर वेदू बघा लगेच पळत आलाय चमचम पळत आलंय. चमचम चहा प्यायला आलंय. साक्षी दिदी आली वय. कुठे आहे साक्षी दिदी? हा माधुरी दिदी आली आहे वय. माधुरी दिदी पण चहा पितोय. वेदून रडून चहा मागितला थोडासा, मग त्याला थोडासा चहा दिला. वेदू चहा कसा झालेला बाबू? हा दे अजून दे पप्पा अजून दे. चहा कसा झालेला? छान झालेला. आणि तू किती लढला? कसा लढत होता दाखव. असा लढत होता वय. तर वेदू बघा कसा रडत होता क्लासमध्ये. आज मी थोडीशी केस कटिंग केलेत, क्लिप्स कट केलेत फक्त, बाकी नाही काय. केस नाही कट केले, केस वाढवायचे थोडीशी आता वाढवायचे. वेदू तू कसा लढला? तो काय म्हणतो? माधुरी दिदी आले म्हणतो. माधुरी दिदी हो हा. तर बघा आता चहा वगैरे पिऊन झाला आणि म्हटलं चला जरा वावराकडून जाऊन यावं.
बरेच दिवस झाले गेले नाही, जवळजवळ 8 दिवस झाला असेल आम्ही गेलोच नाही वावराकडं. म्हणलं चला हरभरा वगैरे बघून येऊया. तर आराध्याचे पप्पा इथं वांगी तोडत होते. ते दादा आहेत शेजारचे, ते म्हणले वांगी न्यायची असली तर तुम्हाला न्या तोडून. मग आराध्याचे पप्पा तिथं वांगी तोडायला गेलेले आणि म्हटलं आता कुठं खाली जा आपण. ते म्हणलं थांब मी तोडून आणतो, थोडीशी तर घ्यायची होती भाजीपुरती. मग म्हटलं तर थांब मी तोडून आणतो, म्हणून ते गेलेले तोडायला वांगी. तर म्हटलं थोडंसं शूट घ्यावं आणि मग निघालो आमच्या वावराकडं. ते वांग्यांना पिशवी वगैरे नव्हती, मग आराध्याच्या पप्पाने हातातच घेतलेली. मग हे बोलले चलो वावरात बघूया नंतर ना मग आपण कशी न्यायची ती. म्हटलं आता 8 दिवस झाले यायलाच भेटलं नाही, काय नाही काहीतरी कामं चालूच असायची. क्लासवरून आलं की कपडे धुवायला जायचं, कपडे धुवून आलं की परत अंधार व्हायचा, त्यामुळं वावराकडे यायला भेटतच नव्हतं. तर म्हटलं चला बघून तरी येऊ, म्हणून आज आलो होतो. तर बघा आता हरभरा आमचा पाणी वगैरे दिल्यामुळं चांगला दिसतोय आता, मस्त दिसतोय आता जरा वाईस. वेदू आला नाही, वेदूला पण घरीच ठेवला होता. आराध्या आलेली शाळेतनं, मग आराध्याचं चाललेलं आवरायचं, क्लासला जायची तयारी तिची चाललेली. मग म्हटलं हे करू, तुझ्यापाशीच बसव त्याला, आम्ही लगेच जाऊन येतो. बघून छान म्हणलं लगेच येतो, तोपर्यंत तुझ्यापाशी राहू दे, त्याला बसू दे म्हणलं. तर वांगी ठेवली इथं आणि आराध्याचे पप्पा म्हणले थोडं थोडं मोठं गवत आहे ते आपण उपटूया. थोडं थोडं दिसत होतं ते. मग आराध्याच्या पप्पाने काय उपटलं, मी काय उपटलं. म्हटलं चला तेवढंच स्वच्छता दिसेल, परत जास्त आहे. तुम्हाला जवळून दाखवते बघा हरभरा कसा दिसतोय. कसा आला आहे हरभरा नक्कीच कमेंट करून सांगा मला. आराध्याच्या पप्पांचं इकडं उपटायचं चाललेलं, तोपर्यंत थोडं शूट मी घेतलं. म्हटलं चला आराध्याचे पप्पा, मी पण इकडं उपटत होते पण म्हटलं ते उपटते तर थोडंसं शूट करून दाखवावं म्हणून दाखवलं. तर हो का इथं पण गवत होतं, तर मग मी दाखवत होते तुम्हाला. पण ते काय एका हाताने मला उपटायला येतच नव्हतं, कारण कॅमेरा होता एका हातात मोबाईल, त्यामुळं कसं उपटायलाच येत नव्हतं. ते तुटला, परत ठेवला. आराध्या पप्पा म्हणलं तिकडं मी थोडंसं घेतो तुझं, तू उपट. मग मी थोडंसं घेतो, ते मोठं मोठं उपटत होतो, काय दिसेल वावरात ते. तर बघा व्हिडिओला नक्की कमेंट करत जाऊ, छान छान कमेंट करत जा. वेदूसाठी आमच्यासाठी एक कमेंट करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय व्हिडिओ आहे, कसे व्हिडिओ आहेत, आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा, कोणते व्हिडिओ केले पाहिजे ते पण सांगा. आणि तुम्ही सांगा, आम्ही प्रयत्न करू व्हिडिओ करण्याचा वेगळं काय. तर बघा गवत किती होतं, एका जागेवर तितकं गवत होतं, तर मी उपटून टाकलं तर जागा झाली मोकळी, स्वच्छ वावर दिसत होतं बऱ्यापैकी. आम्ही मोठं मोठं गवत आल्यासारखं नाही म्हणलं तर काय, आल्यासारखं नाही दिसतंय, तर मोठं मोठं गवत उपटू. तारादेवी बाप्पांचं चाललं होतं फोटो काढायचं माझं, त्यांनी काढला एक फोटो. म्हणलं तर थांब जरा तुझा फोटो काढतो, म्हटलं काढा. तर इथे वांगी ठेवलेली, म्हटलं चला आता जाताना आपल्याला बघा वांगी घ्यायची, कशात घ्यायची चाललेलं. तर आराध्य पप्पा बोललं घे ओढणीतच घे, कारण की आता पिशवी वगैरे काय नाही, हाताला काटे वगैरे लागतील, एवढी कशी घ्यायची ना, म्हणून मग म्हटलं चला ठीक आहे. मग दोन्ही घरात दिली थोडी थोडी आणि आणली, ओढणीतच आणली. मग आराध्याचा फोन आला तेवढ्यात की घरी या मम्मी, आम्हाला क्लासला जायचं. बरं ठीक आहे म्हटलं येतो, थांब तू, आम्ही येईपर्यंत. वेदू होता ना घरी, मग तो रडायचा. आणि म्हणलं एकतर सकाळपासून त्याचं रडायचं चाललं होतं, तब्येत ठीक नव्हती म्हणून. आत्ता पण खूप सारा रात्रीचाच व्हिडिओ एडिट करते, कारण की तो झोपलाय, म्हणलं आता एडिटिंग करून घ्यावी. तर बघा त्याचं कसं चाललं. कोण बसतंय म्हणतो घोड्याव, कोण बसलंय, कोण बसलंय, कोण बसलंय रे, हा होय का. हाय गाईज म्हण, हाय गाईज.